नमस्कार मंडळी, मी प्रणाली. वेलकम टू माय चॅनल. जर तुम्ही माझे आधीचे व्लॉग्स पाहिले असतील तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल, रिसेंटली आमच्या कॉलेजची इंडस्ट्रियल व्हिजिट कम ट्रिप गेली होती आणि ही माझ्या पूर्ण इंजिनिअरिंग लाईफमधली पहिली आणि शेवटची ट्रिप होती. तर जर तुम्ही ते व्लॉग्स पाहिले नसतील तर प्लीज जाऊन नक्की बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या 9 दिवसाच्या प्रवासात कोणकोणते आउटफिट्स कॅरी केले आणि त्यासाठी काय काय शॉपिंग केली हे सांगणार आहे. तर सुरुवात करूया. आउटफिट नंबर 1. तर ट्रिपसाठी मी हेअर कट केलं आणि हेअर कटसाठी मी घालून गेले होते येलो कलरचा टी शर्ट आणि त्यावर ऑलिव्ह ग्रीन कलरची डंगरी. ही डंगरी माझ्या ताईने मला वाढदिवसाला गिफ्ट केली होती आणि याच्यासोबत व्हाईट कलरचा टी शर्ट आला होता, पण मला येलो आणि ऑलिव्ह ग्रीनचं कॉम्बिनेशन जास्त आवडल्यामुळे मी ते घातलं होतं. तर वळूयात आउटफिट नंबर 2 कडे. पहिल्या दिवशी संध्याकाळी 6:55ला आमची ट्रेन होती आणि आम्ही पोहोचलो दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता. म्हणजे एकूण 28 तासांचा प्रवास आणि तिथेही जेवून लगेच 10 ते 12 तासांचा कसोलसाठीचा प्रवास सुरू होणार होता. त्यामुळे जास्तीत जास्त कम्फर्टेबल असं काहीतरी मला घालायचं होतं आणि त्यासाठी मी चूज केलं हा लाईट ब्ल्यू कलरचा क्रॉप टॉप आणि त्याच्या खाली नेव्ही ब्ल्यू कलरचा प्लाझो. लाईट ब्ल्यू आणि नेव्ही ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसत होतं आणि प्लाझो इतका जास्त ब्रॉड असल्यामुळे खूप जास्त कम्फर्टेबल होते मी 2 दिवस, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम आला नाही. तर वळूयात आउटफिट नंबर 3 कडे. दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही कसोलमध्ये पोहोचलो. दुपारचा पूर्ण वेळ आम्हाला टेंटमध्ये सेटल होण्यासाठी आणि आराम करण्यासाठी दिला होता आणि रात्री DJ पार्टी होती. कसोलला भरपूर थंडी होती आणि टेंटमध्ये तर खूप जास्त थंडी लागत होती. त्यामुळे DJ पार्टी असून पण मी फुल्ली कवर्ड अशी हाय राईज स्लिम फिट मिस चेज ब्रँडची मी ॲमेझॉनवरून घेतलेली आणि मला 874 रुपयाला मिळालेली ही जीन्स घालायचं ठरवलं आणि त्याच्यासोबत मरून कलरचा क्रॉप टॉप आणि त्याच्यावर डेनिम जॅकेट. म्हणजे मी फुल्ली कवर्ड एकदम कोझी असं असून पण थोडासा डान्स करून आणि जेवून लगेच आम्ही झोपायला गेलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्हाला मणीकरणसाठी निघायचं होतं. मरून क्रॉप टॉप आणि डेनिम जॅकेट लोकल मार्केटमध्ये घेतले, त्याच्यामुळे त्याची लिंक नाही देऊ शकत, पण जीन्सची आणि सगळे जे प्रोडक्ट जे मी ऑनलाईन घेतले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि हे सगळं कवर्ड आणि त्याच्या खाली मी शूज घातले होते कॅम्पस ब्रँडचे, जे की मी ॲमेझॉनवरून घेतले होते आणि मला ते फक्त 400 रुपयाला मिळाले होते. आणि 400 रुपयामध्ये इतकी चांगली क्वालिटी आणि इतकं जास्त कम्फर्ट, तर मी तर म्हणेन वर्थ युअर एव्हरी पेनी. तर मगाशी माझं तुम्हाला सांगायचं राहून गेलं, ट्रेनमधल्या आणि बसमधल्या प्रवासासाठी पांघरूण म्हणून मी फक्त एक ही शाल घेऊन गेली होती आणि ही शाल माझ्या आजोबांनी आणली जेव्हा ते पंजाबला गेले होते आणि त्यामुळे आईच्याही खूप इमोशनली अशी खूप जवळची शाल आहे. आणि शाल घेऊन जायचं कारण असंही की बॅगेत खूप कमी जागा व्यापते आणि खूप जास्त उबदार आहे. वळूयात आउटफिट नंबर 4 कडे. हा आहे 4था दिवस आणि आम्ही जाणार होतो मणीकरण टेम्पल, जिथे गरम पाण्याची कुंड आहे आणि तिथे आम्ही आंघोळ करणार होतो. त्यामुळे रात्री झोपताना घातलेले तेच कपडे आम्ही घालून गेलो, कारण तिथे जाऊन चेंज करणार होतो. तर मग मी घालून गेली होती ही ट्रॅश पॅन्ट, जी की मी लोकल मार्केटमधूनच घेतली आहे आणि सोबत हा ग्रे कलरचा टी शर्ट, जो की आंघोळ करण्यासाठी आणि लवकर सुकण्यासाठी कामी येणार होता मला, आणि तो मी घेतला आहे DMartमधून फक्त 149 रुपयामध्ये. आणि त्याच्यासोबत जी टोपी घेतली ती माझ्या मैत्रिणीची होती आणि टोपीला मॅचिंग अशी माझी स्लीपर. हे मी ट्रेनमध्ये पण घालण्यासाठी घेतले होते, कारण ट्रेनमध्ये सतत शूज घालणं काढणं आणि ते खूप जास्त कठीण होऊन जातं आणि अशा स्लीपर खूप जास्त हँडी असतात अशा गोष्टींसाठी. आणि टोपीचा कलर आणि माझ्या चपलीचा कलर मॅच करत होता, त्याच्यामुळे आउटफिट एक संध वाटत होता. तिथे थंडी असल्यामुळे ऑफकोर्स मी जॅकेट घेऊन गेली होती. होल जर्नी मी एकच जॅकेट घातलं आहे आणि खूप जास्त उबदार होता म्हणून, आणि मी सोबत घेऊन गेले होते 2 जॅकेट. दुसरा जॅकेट माझ्या अजिबात कामी आला नाही. तो माझ्या बेस्ट फ्रेंडचा आहे, तिने मला दिला होता प्रवासासाठी आणि मी पूर्ण प्रवासात तो घातला नाही. हा जॅकेट कम ट्रेंच कोट म्हणू शकते याला. हा ट्रेंच कोट आहे आणि मी तो घातला नाही. आत्ता असं वाटतं की घालायला पाहिजे होता जर घेऊन गेली तर. काय नाही,
माझं काम झालेलं तेवढ्यातच. वळूया आउटफिट नंबर 4 कडे. मणिकरणवरून आम्ही डिरेक्टली निघालो मनालीसाठी आणि मनालीला आम्ही पोहोचलो संध्याकाळी 4 वाजता. तिथे हॉटेलमध्ये चेक इन करून थोडासा आराम करून आम्ही निघालो हिडिंबा टेम्पल बघण्यासाठी. आणि त्यासाठी मी होल ब्लॅक आउटफिट आणि त्यावर कलरफुल शॉल घेतली होती. तर त्यात ब्लॅक टी शर्ट हा केमिस्ट्री ब्रँडचा मी मिंत्रावरून घेतलेला, खूप आधी घेतलाय आणि त्याची क्वालिटी चांगली आहे तशी, पण थोडासा कलर डल होता ना मला दिसला. हा मला मिळालेला 290 रुपयाला. तसं स्ट्रेचेबल आहे आणि कम्फर्टेबल पण खूप आहे. आणि त्याच्यासोबत सेम ब्लॅक स्लिम फिट जीन्स सोबत ही मनालीवरूनच घेतलेली शाल घातली होती. खूप सुंदर दिसते, फुल ब्लॅकवर खूपच उठून दिसत होती. आणि सोबत घातले होते हे बूट्स. हे मी घेतले होते ब्रुनो मॅरिटे नावाच्या ब्रँडचे, ॲमेझॉनवरून. खूप जास्त कम्फर्टेबल आणि मोस्टली लाईट वेट खूप आहे, त्यामुळे होल टाईम मी कम्फर्टेबल होते आणि चालायला याच्यात प्रॉब्लेम होत नव्हता. आणि हे मी घेतले होते ॲमेझॉनवरून 1399 रुपयाला. तुम्हाला जर अफोर्डेबल चॉईस मिळत असेल तर तुम्ही नक्की त्याच्यासाठी जा, पण क्वालिटी वाईज हे चांगले आहेत. दिवस 5वा, आउटफिट पण 5वा. हा दिवस सगळ्यात जास्त मजेशीर होता, कारण त्या दिवशी आम्ही गेलो होतो सोलांग व्हॅलीसाठी आणि त्यासाठी मी खास माझा फेवरेट स्वेटशर्ट घालून गेली होती, जो की आहे टोकियो टॉकीज ब्रँडचा आणि मी घेतलेला हा फ्लिपकार्टवरून. तुम्हाला जर कॅमेरामधून दिसत असेल तर क्वालिटी बघू शकता. खूप जास्त सॉफ्ट आणि खूप चांगली क्वालिटी आहे. याला एक हूड पण आहे आणि जितक्या चांगल्या क्वालिटीचा तितकेच कमी किमतीत मिळालेला स्वेटशर्ट आहे हा. मला हा मिळाला फक्त 194 रुपयाला. म्हणजे कॅन यू इमॅजिन, इतकी चांगली क्वालिटी आणि ते पण 194 रुपयाला. खूप जास्त ऑफर्स लागून आणि कुपन कोड लागून वगैरे मला एवढा कमी किमतीत मिळाला होता. पण हा माझा फेवरेट आउटफिट आणि फेवरेट स्वेटशर्ट होता. आणि त्याच्यासोबत मी घातले होते सेम ब्लॅक जीन्स आणि ब्लॅक बूट्स. पण बूट्स तसे फारसे कामी आले नाहीत, कारण तिथे गेल्यावर आम्हाला त्यांच्याकडून तो आउटफिट घ्यायचा होता बर्फात जाण्यासाठी आणि त्यांनी त्यांचेच रबरवाले बूट्स दिले होते. त्याच्यामुळे बूट्स तर माझे पडूनच होते आणि चांगलंच झालं तसं, कारण माहिती नाही बर्फात यांनी किती साथ दिली असते किंवा हे लगेच खराब झाले असते. हा होता पूर्ण आउटफिट आणि खूप छान वाटत होतं घालून. त्याच्यानंतर आल्यावर रात्री DJ पार्टी होती, ज्यासाठी मी हा व्हाईट ड्रेस घातला होता. याची पण क्वालिटी तुम्ही बघू शकता. हा आहे बनाना रिपब्लिक ब्रँडचा. हा लोकल मार्केटमधूनच घेतलेला, त्यामुळे याची लिंक नाही देऊ शकत, पण खूप जास्त जाड अशी मस्त क्वालिटी. सोबत लायनिंग, 2 लायनिंग आणि घातल्यावर असं काहीतरी वेगळं घातलंय किंवा एकदम हे घातलं असं नाही, तर एकदम रिच लुक देतो हा वन पीस. त्यामुळे मला हा खूप जास्त आवडला होता. म्हणजे त्या दिवशीची मजा वेगळी आणि घातलेले कपडे पण आवडीचे, त्याच्यामुळे 4 चांद लागलेले त्या दिवसाला. दिवस 6वा आणि आउटफिट 9वा. या दिवशी आम्ही मनालीवरून अमृतसरसाठी निघालो होतो. मध्ये कुलूमध्ये असलेलं माता वैष्णवी देवी मंदिराला आम्ही भेट दिली, जिथे मी घातलेलं हे ब्लश पिंक कलरचं टर्टल नेक स्वेटर, जे की मी ॲमेझॉनवरून घेतलेलं आणि डेनिमहोलिक ब्रँडचं येते, ज्याची प्राइस 795 रुपये. त्याचं फिट खूप चांगलं आहे, खूप सॉफ्ट कपडा आहे आणि उबदार पण आहे. पण मला हा थोडासा लांब वाटला आणि 795 थोडं महाग आहे ना, पण ठीक आहे. त्याने फिट चांगला दिला आणि दिसत खूप सुंदर होतं. त्याच्यासोबत मी घातली होती ही सॅसॅफ्रास ब्रँडची मी मिंत्रावरून घेतलेली रिलॅक्स्ड फिट डेनिम, जी की मला मिळालेली फक्त 395 रुपये. इतकी चांगली क्वालिटीवाली डेनिम आणि ती पण 395 रुपयाला, कारण त्यावेळी पण मला खूप जास्त ऑफर्स मिळाल्या होत्या आणि कुपन लागले होते. पण हे दोन्ही एकत्र खूप खूप सुंदर दिसत होतं. त्याच्यासोबत मी घातले होते माझे बूट्स. आदल्या दिवशी सनग्लासेस विसरल्यामुळे दुसऱ्या दिवशी आठवणीने सनग्लासेस घातले होते, जे की आहेत एलिगंटे ब्रँडचे आणि हे मी घेतले होते ॲमेझॉनवरून. आणि हे मला 2 पीसच्या सेटमध्ये मिळाले होते. ही अशी त्याची पॅकेजिंग होती आणि त्याच्यासोबत हे दुसरेवाले आले होते, जे की पाहिल्यापासून
माझ्या घरातले मला चिडवत होते की मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यावर घालतात तसेवाले गॉगल्स दिसत आहेत ते, आणि त्याच्यामुळे मला पण ते तसेच दिसायला लागलेले आणि मी ते घेऊनच गेले नाही सोबत. आणि होल टाईम मी हे सनग्लासेस वापरत होते. तर 599 रुपयाला 2 मिळत आहेत तर चांगलं आहे, पण ब्लॅक कलर जर तुम्ही वापरणारच नसाल तर तो वेस्ट होऊन जाईल. आणि 600 रुपये फॉर 1 सनग्लासेस, आय डोंट नो किती वर्थ आहे. एनिवेज, सोबत अजून ताईचे हे वाले सनग्लासेस नेलेले, पण हे मी माझ्या मैत्रिणीसाठी नेले होते आणि पूर्ण वेळ तिनेच वापरले ते. हा धागा पण मी माता वैष्णवी देवी मंदिर मध्ये बांधलेला. Meanwhile, तसे ताई माझे कधीच कपडे उलटे नसतात हा, पण आज जसं व्हिडिओ सुरू केले ना, एकूण एक कपडा मला सरळ करायला लागले. सगळे उलटे होते. आय डोंट नो वाय, जस्ट डोंट नो वाय. जाणी देवीला तू ये आईना है तू है जो रोज मुझको सवारी इतना लगी सोचने के. see you next morning. तर वळूयात पुढच्या आउटफिटकडे. दिवस 7वा आणि आउटफिट 10वा. आम्ही सकाळीच अमृतसरला पोहोचलो होतो आणि दुपारी बाघा बॉर्डरला जायचं ठरवलं. बाघा बॉर्डरसाठी का काय माहिती, पण मला एकदम असं कम्फर्टेबल काहीतरी घालायची इच्छा होती आणि ते मी बरोबरच केलं. कारण तिथे जाऊन आम्ही खूप डान्स केला, खूप मजा केली आणि खूप जोरजोरात घोषणा दिल्या. ते वातावरण खूप वेगळं होतं आणि त्यासाठी मी निवडलेले तिरंग्यातलेच 2 रंग, पांढरा आणि निळा. यासाठी मी घातला होता हा व्हाईट कलरचा क्रॉप टॉप, जो की मी लोकल मार्केटमधून घेतला आहे आणि तो मला मिळाला होता फक्त 100 रुपयाला आणि तो मला इतक्या ठिकाणी कामी येतो, आय कॉन्ट टेल यू. आणि सोबत ही ब्ल्यू कलरची डंगरी. कम्फर्ट आणि डंगरी गोज हँड इन हँड, त्यामुळे ही डंगरी मी मिंत्रावरून घेतली होती आणि ही मला मिळाली होती फक्त 792 रुपये आणि ती आहे रोडस्टर ब्रँडची. रोडस्टर ब्रँड जर तुम्हाला माहिती असेल तर खूप चांगले कपडे बनवतो, खूप चांगली क्वालिटी देतो आणि मी खूप कधीपासून एक उत्तम डंगरी शोधत होते आणि जेव्हा ही मला मिळाली, आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. खूप जास्त चांगली क्वालिटी आहे आणि 792 रुपयात, ती पण रोडस्टर ब्रँडची, त्याच्यामुळे मी खूप चांगली डील मिळाली मला असं म्हणेन. हीच डंगरी घालून आम्ही रात्री गोल्डन टेम्पलला गेलो होतो आणि लकीली 3:30 वाजेपर्यंत आम्हाला दर्शनसुद्धा मिळालं. त्याच्यासोबत मी घातले होते हे बूट्स, जे मी लोकल मार्केटमधून घेतले होते आणि ते मला मिळालेले फक्त 20 रुपये. वळूयात पुढच्या आउटफिटकडे. दिवस 8वा आणि आउटफिट 11वा. हा आउटफिट पूर्ण जर्नीमध्ये सगळ्यात जास्त ड्रेसियर मी म्हणेन. या दिवशी आम्ही ठरवलं होतं, ज्या मुलांनी गोल्डन टेम्पल पाहिलं नाही त्यांच्यासाठी सकाळी गोल्डन टेम्पल आणि सोबत जालियनवाला बाग बघायचं. आणि त्यासाठी मी घातला होता होल ट्रेडिशनल आउटफिट, जो की कुर्ता, ज्याला खूप सुंदर अशी नेकला अशी डिझाईन आहे आणि खाली हेमला अशी डिझाईन. आता पण दिसायला तो खूप जास्त हेवी असा दिसत असेल तर तसंच घालून गेलेली, कारण पूर्ण जर्नी ट्रेडिशनल असं काही घातलं नव्हतं आणि इच्छा होती माझी घालायची. तर मग हा कुर्ता सोबत गोल्डन लेगिन्स आणि ही ओढणी जी मी घेतली होती ॲमेझॉनवरून, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. ही दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच महागही आहे. म्हणजे 450 रुपये ओढणीसाठी मला नाही वाटत इतके जास्त वर्थ आहेत. एवढंच कमी नव्हतं म्हणून मी सोबत कंबरपट्टा लावला होता. पण पूर्ण ओव्हरऑल लुक खूप सुंदर दिसत होता. हा कंबरपट्टा आणि त्याच्यावर तिथे मॅचिंग ब्ल्यू कलरचे गॉगल्स तिथून घेतले होते आम्ही आणि त्यांची किंमत तर 100ला आम्हाला 5 गॉगल्स मिळाले होते आणि सगळे आमची गॉगल गँग झालेली अशी. प्रत्येकाने आपल्या शर्टानुसार आपल्या कपड्यांनुसार मॅचिंग असे गॉगल घेतले होते आणि सोबत एक इयरिंग्स घातले होते. त्या ड्रेसला एकदम साजेसे असे सुंदर दिसत होते आणि सोबत त्या माझ्या स्लीपर्स घातल्या होत्या. ॲक्च्युली या आउटफिट बरोबर मी विचार केला होता की मी माझ्या बाटाच्या हिल्स आहेत ज्या मी घेऊन जाईन, पण बॅगमध्ये तेवढी जागाच उरली नव्हती. एनिवेज, तर हा होता पूर्ण आउटफिट आणि छान दिसत होता. म्हणजे ओव्हरऑल ते एवढं सगळं एकत्र असून पण गोल्डन टेम्पलला घालून गेल्यामुळे
ते सूट होऊन जात होतं त्या पूर्ण वातावरणात. वळूयात आपल्या पुढच्या आणि शेवटच्या आउटफिटकडे. जालियनवाला बाग पाहिल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी अमृतसरवरून सुटणारी मुंबईकडे येणारी आमची ट्रेन होती आणि ज्यासाठी पुन्हा एकदा कम्फर्टेबल कपड्यांची गरज होती. जेव्हा मी घातले होते पुन्हा एकदा माझी आवडती ट्रॅक पॅन्ट आणि माझ्या आईने डीमार्टवरून आणलेला टी शर्ट. याचा कलर बघा किती सुंदर आहे. माझ्या आईची आणि भावाची कपड्यांची चॉईस खूप चांगली आहे. तर हा 129चा टी शर्ट आणि ती लोकल मार्केटमधून घेतलेली ट्रॅक पॅन्ट यांनी माझा येतानाचा प्रवास सुखकर केला. सोबत मी घातल्या होत्या माझे स्लीपर्स. वेट हे कपडे तर झाले जे घातलेले, पण मी असे पण कपडे नेलेले जे मी पूर्ण जर्नी घातलेच नाहीत आणि फक्त सोबत घेऊन गेलेले. तर त्यात आहे हा टॉप जो की हिल रोडवरून ताईने आणलेला आणि काहीतरी 250 रुपयाला मिळालेला तो. आणि सोबत शॉर्ट्स होते. या शॉर्ट्स मी फ्लिपकार्टवरून घेतलेल्या, ज्या की फॉरएव्हर 21 ब्रँडच्या आहेत. इथे तुम्हाला 5 बटणं मिळतील आणि या पॅनलमुळे झिपवाला लुक मिळतो. पुढे 2 पॉकेट्स आहेत, मागे 2 पॉकेट्स आहेत आणि या मला मिळालेल्या 950 रुपयाला. ब्रँड चांगला आहे त्याच्यामुळे क्वालिटी पण ऑफकोर्स खूप चांगली आहे. पण तरीही मी सजेस्ट करेन की एवढे महागडे घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही कमी किमतीसाठी पण जाऊ शकता. मला ते वर्जन्स होते म्हणून मी घेतले आणि हा आउटफिट मी घालणार होते एका DJ नाईटला. पण झालं असं, त्याच दिवशी आम्ही गोल्डन टेम्पलला निघून गेलो आणि त्यामुळे ते घालायचं राहून गेलं. सोबत मी घेऊन गेली होती ही ब्ल्यू हेव्हनची डार्क ग्रे कलरची ब्लू पेन्सिल, जी की मला मिळालेली ॲमेझॉनवर फक्त 68 रुपयाला. आणि मी नक्की याचं रिपर्चेस करेन, कारण ती ब्लॅकसारखी एकदम डार्क अशी काळी काळी अशी पण नाही दिसत आणि ब्राऊनसारखी थोडीशी फेक अशी पण नाही दिसत. तर एकदम साजेशी आयब्रोजला मला वाटली ती, तर मग मी याचं नक्की रिपर्चेस करेन. ही आवडलेली. आणि सोबत मी थर्मल्स घेऊन गेलेली, हा विचार करून की कडाक्याची थंडी असेल आणि मला तिथे ते उपयोग येतील. पण अनफॉर्च्युनेटली मला घालायची गरजच नाही पडली, इतकी जास्त थंडी नव्हती. तर ही पॅन्ट आहे जी मिळालेली 199 रुपयाला, डिक्सी स्लिम ब्रँडची. आणि सोबत टी शर्ट ही हा पण मी वेगळा घेतला होता, सेम ब्रँड डिक्सी स्लिम, ॲमेझॉनवरून घेतले होते आणि सेम 200 रुपयाला दोन्ही पडले. पण दोघांची क्वालिटी तुम्ही बघाल, खूप खूप चांगली क्वालिटी आहे. स्टिचिंगपासून तर एव्हरीथिंग. मला वाटतं डिक्सी हा त्यातील नावाजलेला ब्रँड आहे आणि खूप चांगलं बनवलं आहे. मला तर घालायला चान्स नाही मिळाला, कारण आम्ही मार्च एंडिंग आणि एप्रिल स्टार्टला तिथे होतो, तेव्हा इतकी जास्त थंडी नसते. पण जर तुम्ही इथं विंटर मंथ्समध्ये जाता येईल तर तुम्हाला याची नक्कीच गरज पडेल आणि हे एकदा नक्कीच ट्राय केलं पाहिजे जर तुम्ही तिकडे जाताय. खूप जास्त चांगली क्वालिटी आहे, तुम्ही रिग्रेट नाही करणार. वन मोर टिप, जर तुम्ही इतक्या जास्त दिवसांच्या ट्रिपसाठी जाताय तर तुमच्या ॲक्सेसरीज म्हणजे छोट्या छोट्या रिंग्स असू दे किंवा छोटे टॉप्स कानातले, कुठलेही छोटे छोटे ब्रेसलेट्स असू दे, तर ते तुम्ही अशा छोट्याशा डबीत कॅरी करू शकता, जेणेकरून आपल्या सगळ्या वस्तू एकत्रही राहतात आणि व्यवस्थितही राहतात. आपल्याला हव्या तेव्हा त्या मिळतातही. म्हणजे छोटे कानातले यात टाकू शकते. ऑफकोर्स मी माझे हुप्स झाले किंवा ड्रेसवर घातलेले माझे हे वाले कानातले झाले आणि व्हाईट वन पीसवर घातलेले हे वाले कानातले झाले. हे दाखवायचे राहिले, हे वाले कानातले झाले. तर हे मी डबीत नव्हते भरू शकत, पण तरी ज्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या त्यात बसू शकतात आणि त्यामुळे तुमची जागाही वाचेल आणि तुम्हाला एका वेळेला सगळ्या गोष्टी सापडतील. ओके, तर याच टिप्ससोबत आपल्या आजच्या या व्हिडिओचा शेवट करते आणि आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि थोडा तरी हेल्पफुल वाटला असेल. आणि जर असं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझं चॅनल खूप जास्त नवीन आहे, त्यामुळे तुमच्या प्रेमाची नितांत गरज आहे. त्यामुळे खूप प्रेम द्या, खूप जास्त सपोर्ट करा आणि सगळ्या प्रोडक्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. चला तर मग भेटत जाऊयात. तोपर्यंत काळजी घ्या, आनंद वाटा आणि आनंदी राहा. टाटा.